नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर घरी अगर तुमच्या कोणतीही भाजी नाही आणि पिकलेली केळी आहे, तर आज मी तुम्हाला त्या पिकलेल्या केळ्यापासून आणि गहू पिठापासून बनवलेली एक फारच रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे. मग चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मी ही रेसिपी बनवण्यासाठी मी ते 2 पिकलेली केळी घेतलेली आहेत. तर सर्वात आधी आपल्याला या केळ्यांची सगळी साले काढून घ्यायची आहेत. त्यानंतर आपल्याला ही केळी आता पूर्णपणे स्मॅश करून घ्यायची आहेत. तर मी इथे आता दोन्ही केळी व्यवस्थित स्मॅश करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 2 कप गव्हाचे पीठ घालायचे आहे. तर मी ही रेसिपी बनवण्यासाठी इथे गहू पिठाचा वापर केलेला आहे. तर तुम्ही इथे मैद्याचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे आहे. तर मी इथे थंड तेलाचा वापर केलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि हे जे केळ्याचे पल्प आहे त्याच्यामध्येच हे पूर्ण पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर अगर पाणी कमी पडल्यास तुम्ही ह्याच्यामध्ये थोडेसे पाणी पण घालू शकता. मग हे पीठ हाताला जास्त चिटकू नये त्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे आणि परत या सर्व साहित्यांना व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्यानंतर आता हे पीठ आपल्याला 5 मिनिटापर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. मग आता इथे 5 मिनिट झालेले आहेत आणि हे पीठ आता व्यवस्थित भिजले आहे. त्यानंतर आपल्याला या पिठाचे गोळे बनवायचे आहेत. तर मी या साईजमध्ये हे गोळे बनवून घेतलेले आहेत. तर अशाच पद्धतीने आपल्याला हे सगळे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तर आता या गोळ्यांना आपल्याला पीठ नाही तर तेल लावायचं आहे आणि याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटायच्या आहेत. तर मी या आकारमध्ये या साईजमध्ये या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही याच्यापेक्षा मोठ्या पण या पुऱ्या लाटून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. त्यानंतर या तळून घ्यायच्या आहेत. तर त्याच्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे. मग तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये या पुऱ्या घालायच्या आहेत आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने पिकलेल्या केळ्याची आणि गहू पिठाची ही रेसिपी बनवून खिरीबरोबर नाश्त्यामध्ये जेवणामध्ये सर्व करू शकता. नाहीतर तुम्ही अशा पद्धतीने बनवून कोणत्याही भाजीबरोबर नाहीतर ग्रेव्हीबरोबर पण ही पुऱ्या देऊ शकता. नाहीतर तशाच पण या पुऱ्या फारच रुचकर लागतात. फक्त चहा या कॉफीबरोबर पण ह्या खाऊ शकता. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.